आजची ट्रिक आपण पाहूया. आजची ट्रिक काय आहे ते आपण आता बघणार आहोत. आपण मॅथच्या ट्रिक्स बऱ्याच बघितल्या. आता बघा आपण बघणार आहोत इंटेलिजन्सची ट्रिक्स. आता इंटेलिजंट म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे. मराठीमध्ये त्याला म्हणतात बुद्धिमत्ता. आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्या बुद्धीचा खरंच कस लागतो. कारण क्वेश्चन असे असतात की खूप ट्रिकी वाटतात, पण त्याच्या पण काही ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्स घेऊन मी तुमच्यासाठी आलो. ह्या ट्रिक्स जर तुम्हाला कळल्या, तुम्ही जर सोडवल्या, तर तुम्हाला काय प्रश्न कोणतेही अवघड वाटणार नाहीत. आता आपण काय बघू आजची ट्रिक, पोझिशन इन अ लाईन ट्रिक्स पार्ट 1. हा पार्ट 1 आहे. पोझिशन इन अ लाईन ट्रिक म्हणजे पझल आणि वर्ड प्रॉब्लेम मधले हा टॉपिक आहे. पहिला टॉपिक आहे त्यातला पोझिशन इन अ लाईन ट्रिक. आता बघा की क्वेश्चन कसा असतो याच्यामध्ये, राजेश इज स्टँडिंग in the middle of a row and he is at 15th position, then how many students are there in a row? आता बघा प्रश्न काय, प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रश्न एकदा समजला की तुम्हाला उत्तर काढायला अवघड जाणार नाही. प्रश्न काय आहे, राजेश इज स्टँडिंग इन द मिडल ऑफ अ रो. तो कुठे थांबलेला आहे, रोच्या मिडलला थांबलेला आहे. अँड ही इज अ 15th पोझिशन. किती नंबरची पोझिशन आहे, 15th म्हणजे 15 नंबरची पोझिशन आहे. बरोबर आहे. देन हाऊ मेनी स्टुडंट आर देअर इन अ रो. मग त्याच्यामध्ये विचारले त्यांनी की त्या लाईन मध्ये किती मुलं आहेत. एवढा सोपा प्रश्न आहे. आता अशा वेळेस काय करतात, मुलं घाई करतात. आता 15 म्हणजे तो मिडलला आहे म्हणजे 15 ला आहे, मग त्यामध्ये अजून 15 ऍड करतात आणि पहिला आन्सर आहे 30. हे ओके करतात. मग अशी घाई करायची नाही. आता मी तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगणार आहे. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोडवताना अवघड जाणार नाही. बघा सुरुवातीला काय करायचं आपल्याला या ठिकाणी, की किती विद्यार्थी दिले त्यांनी, 15 दिले. बरोबर आहे. त्यानंतर काय करायचंय, ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय. काय करायचंय, 2 करायचंय आणि -1. मग 15 इंटू 2 किती होतं, 30 -1. मग 30 मधून 1 गेल, किती आलं, 29. बघा 29 आहे का ऑप्शन, 29 आहे. म्हणजे टोटल रो मध्ये किती विद्यार्थी आहेत, 29 विद्यार्थी आहेत. बघा किती सिंपल पद्धतीने आपण केले. काय केले, जो नंबर दिलाय मिडलचा तो घेतला, त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि त्यातून परत -1 केलं. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन 30 आलं आणि यातनं 1, मग म्हणजे किती आलं, 29. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सोडवला. वाटतो ट्रिकी, पण आपण ट्रिक्स वापरली की आपल्याला सोपं जातो. आपण आता सेकंड एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल तुम्हाला कळलंच असेल. आता सेकंड एक्झाम्पल काय बघा, देअर आर 55 गर्ल्स इन अ रो. चैत्राली इज इन द मिडल ऑफ द रो. देन व्हॉट इज द पोझिशन नंबर ऑफ चैत्राली. आता बघा हा क्वेश्चन आणि मागाचा क्वेश्चन ह्यात थोडा वेगळा आहे. आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, किती गर्ल्स आहेत, 55 गर्ल्स आहेत रो मध्ये. त्यात चैत्राली जी आहे ती मिडलला आहे. कुठे आहे, मिडलला आहे. तर त्यांनी काय विचारले, देन व्हॉट इज द पोझिशन नंबर ऑफ अ चैत्राली. चैत्राली जी मिडलला आहे तर तिचा पोझिशन नंबर काय आहे तो विचारलेला आहे. आता बघा या ठिकाणी 30, त्यानंतर 27, 29 आणि 28 म्हणजे 30, 27, 29 आणि 28 असं दिलेलं आहे. आता मगाचा क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चन मध्ये वेगळा फरक आहे. मगाशी काय केलं होतं, आपल्याला मिडल नंबर दिला होता आणि टोटल नंबर्स विचारले होते किती रो मध्ये आहेत. पण या ठिकाणी टोटल नंबर दिलेले आहेत, पण आता मिडल नंबर आपल्याला विचारले. आता मगाची ट्रिक्स वापरून उपयोग का नाही, ह्या ठिकाणी वेगळी ट्रिक्स आपल्याला वापरावी लागणार आहे. कारण मगाची ट्रिक्स वेगळी होती आणि आता ट्रिक्स वेगळी आहे. आता बघा ह्या ठिकाणी काय करायचं, आता टोटल नंबर किती दिलेत आपल्याला ते लिहून घ्यायचे. पहिल्यांदा किती आहे टोटल नंबर, 55. ओके. त्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये 1 प्लस करायचं. आता हा काय प्लस करायचंय ते नंतर सांगतो तुम्हाला. आधी काय करायचं, ह्याला 1 प्लस करायचं, ह्याला ब्रॅकेट टाकून घ्या आणि त्यानंतर डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय काय करायचंय, 2 करायचंय. आता बघा ह्या दोघांचं ऍडिशन करा, किती होतंय, 56 डिवायडेड बाय 2. आता बघा 56 2 ने त्याला डिवाइड केलं तर काय येणार आहे, 28. मग 28 कुठं ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन नंबर 4. म्हणजे चैत्रालीचा जो नंबर आहे तो किती आहे, 28 नंबर आहे. म्हणजे चैत्रालीचा नंबर किती, 28. हे लक्षात ठेवा. आता हे कसं काढलं आपण, जे टोटल नंबर दिले ते त्यात प्लस 1 केलं, ह्याला ब्रॅकेट टाकून घेतलं आणि डिवाइड करून 2 केलेलं आहे. मग ह्याला डिवाइड 2 केल्यानंतर आपलं काय येणार आहे, बरोबर आन्सर येणार आहे. त्यामुळं मगाची ट्रिक्स वेगळी आणि ही ट्रिक्स वेगळी आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही अशी ट्रिक जर वापरली तर तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येईल. 3 नंबरचा क्वेश्चन बघूया. कोणता क्वेश्चन आहे हा, बघा, इन अ रो रमेश सिरियल नंबर इज 15 फ्रॉम लेफ्ट अँड 16 फ्रॉम राईट. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर
इन द रो. आता बघा क्वेश्चन नीट वाचा. ह्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, एक रो मध्ये रमेशची जी सिरियल नंबर जो आहे तो 15 आहे. कुठून? फ्रॉम लेफ्ट पासून, आणि 16 आहे फ्रॉम राईट पासून. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द रो. मग त्या रो मध्ये किती मुलं आहेत? पहिल्यांदा बघा लेफ्ट आणि राईट, आपल्याला कन्फ्युजन होतं की नक्की कसं काढायचं अशा वेळेस, कारण काय किती मुलं आहेत किंवा काय कन्फ्युजन वाटतं, पण एवढं कन्फ्युजन करायची गरज नाही. एकदम सिंपल आणि सोपी ट्रिक सांगतो मला, ह्यात काही अवघड नाही. पहिल्यांदा कोण आहे? रमेश. तर आर त्याचं लिहून घ्या, रमेश. त्याच्या लेफ्टला आता हे लेफ्ट साइड आपली किती आहे? त्याच्या लेफ्टला आता ह्याचा नंबर किती आहे? रमेशचा 15 आहे. म्हणजे लेफ्टला किती झाले? 14 झाले. ओके. त्याच्या राईटला म्हणजे या साईडला, आता राईट आपण खालच्या साईडला काढलं कारण काय कन्फ्युजन होईल परत. आता राईटचा नंबर त्याचा किती आहे? 16. म्हणजे त्याचा इकडून जर केलं तर किती आहे? ह्याचा रमेशचा नंबर आहे 16. म्हणजे त्या इकडे किती मुलं आहेत? 15 आहे. आता बघा अवघड काय आहे का? आता ह्या ठिकाणी सिंपल ट्रिक आहे. आता रमेशचा 15 म्हणजे इकडून 15 आहे आणि या साईडला किती मुलं आहेत? 15च आहेत. 15 किती होतात? 30. एवढी सिंपल पद्धत आहे. जर तुमच्या लक्षात नसा आले तर इकडे आपण असं पण करू शकतो. 14 रमेश 1, त्यानंतर प्लस त्याच्या ह्या साईडला किती मुलं आहेत? म्हणजे 15 प्लस 15 म्हणजे किती मुलं झाले? 30 मुलं आहेत. हे आपण सहज आणि सिंपल पद्धतीने काढणार आहोत. रो मध्ये किती मुलं आहेत? 30 आहेत. हे असं जर तुम्ही केलं, या रमेशला मिडलला ठेवलं, लेफ्ट राईट असं केलं की एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण हा रमेशचा नंबर म्हणजे टोटल नंबर आपण काढू शकतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपण 4th नंबर क्वेश्चन पाहणार आहोत. आता बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? देअर आर 12 ट्रीज इन अ रो स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 meter each. Then what is the distance between first and the last tree? बघा क्वेश्चन नीट समजून घेणं गरजेचं आहे. ह्यात काय सांगितलं? देअर आर 12 ट्रीज. किती झाड आहेत? एका रो मध्ये 12 झाड आहेत. बरोबर आहे. 12 ट्रीज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 मीटर. त्यांच्यामध्ये डिस्टन्स कितीचा आहे? 5 मीटरचा आहे. देन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड लास्ट? आपल्याला कुठलं काढायचं आहे? फर्स्ट आणि लास्ट ट्री मधला डिस्टन्स किती आहे? अशा वेळेस मुलं खूप घाई करतात. क्वेश्चन वाचल्या काही करतात. आपल्याला नंबर दिसले की किती ट्री आहेत? 12. आणि त्यानंतर काय डिस्टन्स किती आहे? याच्यामधला 5 आहे. मग 12 फायचा किती येतं? 60. मग लगेच काय करतात? 12 फायचा 60 की इथं 60 ऑप्शन दिसतं आणि 60ला ओके करतात. मग अशा वेळेस हे उत्तर बरोबर आहे का? नाही, हे उत्तर अतिशय चुकीचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं? आपल्याला ट्रिक वापरायची. एकदम सिंपल आणि सोपी ट्रिक आहे बघा. आता अशा वेळेस काय क्वेश्चन आपण वाचलेला आहे. आता किती झाड आहेत बघा टोटल. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला जे झाड आहे, हे जे झाड आहे हे पहिलं झाड आहे आणि ह्या प्रत्येक झाडामध्ये हे टोटल, त्यानंतर इथं दुसरं झाड असणार आहे, या ठिकाणी हे दुसरं झाड आहे. असे टोटल किती झाड आहेत? तर टोटल आहेत झाड 12. टोटल झाड किती आहेत? 12 झाड आहेत. आणि प्रत्येक झाडांमध्ये कितीचं अंतर आहे? तर 5 मीटरचं अंतर आहे. आणि फर्स्ट आणि इथला जो लास्ट आहे ह्या झाडांमधलं हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. अशा वेळेस बघा काय फॉर्म्युला वापरायचा आहे? टोटल झाड किती आहेत आपले? 12 आहेत. ओके. त्याला ब्रॅकेट टाका, -1 करा. ब्रॅकेट टाकलं इनटू मल्टिप्लिकेशन काय करा? डिस्टन्स किती दिलाय? 5 दिलाय. ओके. आता बघा, आता हे 12 मधनं 1 घे, किती आलं? 11 × 5. आता 11 × 5 किती येणार आहे? 55. बघा 55 ऑप्शन कुठे दिसतो? या ठिकाणी दिसतो. एकदम सिंपल. बघा क्वेश्चन मोठा आहे पण आपण काय केलं या ठिकाणी? टोटल नंबर किती झाडे दिलेत ते -1 × 5. 11 × 5 55. आता असं का केलं? जर आता ह्या ठिकाणी जर दुसऱ्या झाडांची जर पोझिशन दिली असती आपल्याला, 4थं झाड आणि 4th नंबर आणि 8 नंबर दिला असतं तर आपण ह्या ठिकाणी वेगळं घेतलं असतं. ठीक आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने म्हणजे ज्या झाडांची आपल्याला विचारले फर्स्ट आणि लास्ट असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला लगेच असं उत्तर काढता येणार आहे. एकदम सिंपल वेने. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता वेगळा क्वेश्चन बघूया आपण. काय क्वेश्चन आहे बघा? इन अ गार्डन there are as many rows as there are trees in each row. If there are 25 trees in each row, how many trees are there in a garden? आता क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन होतं की अरे किती मोठा क्वेश्चन हा. काय विचारलं क्वेश्चन? इन अ गार्डन. गार्डन मध्ये काय आहेत रे? देअर आर मेनी रोज ऍज देअर आर ट्रीज.
बऱ्याच रो आहेत आणि त्या रो मध्ये ट्री आहेत प्रत्येक रो मध्ये. इफ देअर आर 25 ट्रीज इन इच, प्रत्येक रो मध्ये 25 ट्रीज आहेत, तर हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन गार्डन. आता क्वेश्चन आपल्याला कन्फ्युजन व्हायचं काही गरज नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, ह्यात काहीच विचार करायचा नाही, एकदम सिंपल. म्हणजे किती रो दिलेत आपल्याला माहित नाहीत. ओके, त्या ठिकाणी काय पण झाडं किती आहेत एका रो मध्ये 25 आहेत आणि आपल्याला टोटल आपल्याला काढायचं आणि प्रत्येक रो मध्ये सेम झाड आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला जास्त आपलं डोकं लावायचं नाही, एकदम सिंपल. काय एकदम सिंपल वे आहे यासाठी. काय दिलं बघा, टोटल झाडं किती आहेत हे पहिल्यांदा. किती आहेत आपल्याला टोटल झाडं माहिती आहेत का, नाही, पण आपल्याला माहिती आहे की एका रो मध्ये किती झाडं आहेत, 25 झाड आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला टोटल झाडं काढायची. मग अशा वेळेस काय करायचे, रो किती आहेत ते माहित नाही, म्हणजे सेम रो आणि सेम झाडं आहेत असं सांगितलं, त्यावेळेस यानेच मल्टिप्लिकेशन करायचं, यालाच मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे आपलं उत्तर जे आहे काय येणार आहे, 625 आहे का, 625 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, किंवा स्क्वेअर केलं तरी चालतंय. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर एकदम सिंपल आहे. तुम्हाला माहिती आहे स्क्वेअरचं मी ट्रिक सांगितलंय, आपल्या चॅनल जाऊन पहा तुम्ही. जर स्क्वेअर असेल तर जास्त डोकं लावायचंय का, नाही. बघा 25 दिलेलं आहे, त्यात स्क्वेअर सांगितलंय, शेवटचं इथे काय करायचं 25 लिहून घ्यायचंय आणि 2च्या नंतर नेक्स्ट नंबर पण आहे, मल्टिप्लिकेशन काय होते 625. म्हणजे असं आपल्याला उत्तर काढायला एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने जाणार आहे. बघा क्वेश्चन असं वाटतं खूप मोठं आहे, पण एकदम सिंपल पद्धतीने आपण काढले. म्हणजे झाडं किती आहेत आणि रो किती आहेत हे आपल्याला काढता येतं आणि टोटल झाडं किती आहेत ते आपण आता काढलेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन आता ही जे आहे हे व्यवस्थित कळलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय या ठिकाणी बघा, देअर आर 39 स्टुडंट्स इन अ रो, सार्थक इज इन द मिडल, व्हॉट इज द पोझिशन नंबर. आता बघा या ठिकाणी 39 विद्यार्थी आहेत आणि सार्थक हा मिडल आहे, तर त्याचा पोझिशन नंबर काय आहे याचं उत्तर तुम्हाला काढायचंय. याचं उत्तर कुणाला काढायचंय, तुम्हाला. या ठिकाणी बघा ऑप्शन आहेत 80, 20, 21 आणि 19. या चारपैकी कोणतं ऑप्शन येतं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. इन अ लाईन ट्रिक्स, आपण याच्यामध्ये काय की वेगवेगळे गणित पाहिलं आणि वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या आहेत. ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप असेल, मंथन असेल, नवोदय असेल, कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल त्या ठिकाणी तुम्ही ते यूज करू शकणार आहात. म्हणजे कुठलाही अवघड क्वेश्चन आला तर तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने करणार आहात. ह्या ट्रिक्सचा वापर तुम्ही नीट करा, म्हणजे तुमचे मार्क्स सुद्धा चांगले वाढतील. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान ट्रिक शिकायला भेटतील.